नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. अध्यक्ष भाजपचा, फिल्डिंग मात्र जनसुराज्य पक्षाची. शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्षपद भाजपच्या संचालकास मिळण्यासाठी जनसुराज्याच्या 2 संचालकांची धावपळ सुरू आहे. इच्छुकास येऊन त्यांनी नेत्यांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. काँग्रेसचेही 2 संचालक इच्छुक असून त्यांच्याकडून आमदार सतेज पाटील यांच्याकडे अध्यक्षपदासाठी फिल्डिंग लावली जात आहे. शेतकरी संघाला ऊर्जित अवस्था देण्यासाठी जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्रित येत निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न यशस्वी झाला नाही. पण निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनलला एक हाती सत्ता मिळाली. त्यानंतर प्रत्येक पक्षाला 1 वर्ष अध्यक्षपद देण्याचा फॉर्म्युला ठरला. पहिल्यांदा राष्ट्रवादी, नंतर जनसुराज्यला अध्यक्षपद मिळाले. आता भाजप आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू आहे. अध्यक्षपदासाठी भाजपकडून अजितसिंह मोहिते आणि ॲडव्होकेट दत्तात्रेय राणे, तर काँग्रेसकडून आनंदा बनकर आणि दत्ताजीराव वारके इच्छुक आहेत. बनकर व वारके यांच्याकडून आमदार सतेज पाटील यांच्याकडे प्रयत्न सुरू आहेत. भाजपच्या एका इच्छुकाची अध्यक्षपदी वर्णी लागण्यासाठी जनसुराज्य शक्ती पक्षाच्या 2 संचालकांचे प्रयत्न सुरू आहेत. या संचालकांचा पुढाकार सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. भाजपचे संबंधित इच्छुक अन्य संचालकांना विचारात न घेता नेत्यांच्या गाठीभेटी घेत असल्याने संचालक नाराज आहेत. अध्यक्ष निवड मंगळवारी दिनांक 9 रोजी होणार आहे. त्यामुळे अध्यक्षपद भाजपला द्यायचे का काँग्रेसला, यासाठी नेत्यांची आज किंवा उद्या बैठक होण्याची शक्यता आहे. बैठकीमध्ये ज्या पक्षाकडे अध्यक्षपद जाणार त्या पक्षाचे नेते अध्यक्षपदासाठीचे नाव निश्चित करणार आहेत.